बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडवर 337 धावांनी विजय। कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी। शुभमन गिल, आकाशदीप सिराज विजयाचे हिरो। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांशी। मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची आशिष शेलार यांची मागणी। तर नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा, विरोधकांची टीका। मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं। हिंदी भाषियों को अगर आप मारोगे भाषा के नाम पे, हम लोग नहीं छोड़ेंगे। मुंबईत मराठी द्वेष्ट्यांची फौज तैनात। मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा। भोजपुरी अभिनेता निरहुआ आणि उत्तर भारतीय सेनेचे सुनील शुक्लाचं राज ठाकरेंना आव्हान। जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून आमदार थोरवेंकडून पुन्हा जाहीर नाराजी व्यक्त। मराठीचा नाही तर महापालिकेचा राजकीय महत्वाकांक्षेचा। विजय मेळाव्यावर शेलारांची टीका। तर घोटाळेबाजांना सोबत घेता त्याला काय म्हणणार, मनसेचा पलटवार। लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी हो, हे शेवटी आपण दिलेलं वचन आहे। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकरी कर्जमाफीचा पुनरुच्चार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण। नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणातून विसर्ग वाढला। गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर कोयना धरणातून विसर्ग। कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण 50% भरलं। दौंडच्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणी आरोपीच्या अटकेचा थरार। रांजणगावच्या हॉटेलमधून पळ काढणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आणि मुंबईत गणेशोत्सवाची लगबग। मोठ्या थाटामाटात पार पडला खेतवाडी 12वी गल्लीतील मूर्तीचा पाद्यपूजन सोहळा।